हॅलो विद्यार्थी मित्रांनो, आज आपल्याला या व्हिडिओच्या माध्यमातून इयत्ता 12वी बुक कीपिंग अँड अकाउंटन्सी या विषयातील फर्स्ट चॅप्टर इंट्रोडक्शन टू पार्टनरशिप अँड पार्टनरशिप फायनल अकाउंट या चॅप्टरमधील पेज नंबर 39 आणि इलस्ट्रेशन नंबर 7 आज आपल्याला या व्हिडिओच्या माध्यमातून पाहायचं आहे. या ठिकाणी स्क्रीनवरती आपल्याला प्रॉब्लेम दिसतोय. आधी प्रॉब्लेमचं आपण रीडिंग करू, वाचून घेऊ, समजून घेऊ आणि नंतर प्रॉब्लेमला सुरुवात करू. इलस्ट्रेशन नंबर 7. सप्रे अँड आत्रे आर पार्टनर शेअरिंग प्रॉफिट अँड लॉसेस इक्वली. या ठिकाणी सप्रे आणि आत्रे नावाचे दोन पार्टनर आहेत आणि यांच्या बिझनेसमधनं यांना प्रॉफिट किंवा लॉस झाला तर याची वाटप कशी होणार आहे? इक्वल होणार आहे. इक्वल म्हणजेच काय? समान. म्हणजे प्रॉफिट झाला किंवा लॉस झाला तर त्या ठिकाणी दोघांमध्ये वाटणी कशी होणार आहे? प्रॉफिट असेल तर समान, लॉस असेल तर तो समान त्या ठिकाणी वाटला जाणार आहे. फ्रॉम द फॉलोइंग ट्रायल बॅलन्स अँड ऍडजस्टमेंट प्रिपेअर ट्रेडिंग प्रॉफिट अँड लॉस अकाउंट फॉर द इयर एंडेड 31 मार्च 2019 अँड बॅलन्स शीट ॲज ऑन दॅट डेट. आपल्याला ट्रायल बॅलन्स आणि ऍडजस्टमेंट दिलेले आहेत, त्याच्यावरनं प्रिपेअर तयार करायचे ट्रेडिंग प्रॉफिट अँड लॉस अकाउंट आपल्याला तयार करायचं आहे 31 मार्च 2019 आणि बॅलन्स शीट तयार करायचं आहे ॲज ऑन दॅट डेट म्हणजे त्याच तारखेचं. पुढे ट्रायल बॅलन्स दिलेला आहे आपल्याला. ट्रायल बॅलन्सच्या डेबिट साईडला सन्ड्री डेटर दिलेले आहे, परचेसेस दिलेले आहेत, रिटर्न्स दिलेले आहेत. हे कोणते रिटर्न्स आहे? डेबिटला आलेला आहे. परचेस कुठं असतं? परचेस असतात डेबिटला, तर परचेस रिटर्न कुठे असतात? क्रेडिटला. सेल्स असतो क्रेडिटला, तर सेल्स रिटर्न कुठे असतात? डेबिटला. म्हणजे हे रिटर्न कोणते आहेत? सेल्स रिटर्न आहेत. त्याच्यानंतर ओपनिंग स्टॉक दिलेला आहे, लँड अँड बिल्डिंग दिलेली आहे, कॅरेज दिलेलं आहे, रेंट, रेट अँड टॅक्सेस दिलेले आहेत, ड्रॉइंग दिलेलं आहे. या ठिकाणी ड्रॉइंग दिलेलं आहे म्हणजेच काय? तर सप्रे आणि आत्रे यांनी बिझनेसमधनं काय केलेलं आहे? 3,000 आणि 2,000 चा माल असेल किंवा कॅश असेल विड्रॉल केलेली आहे पर्सनल यूज साठी, म्हणून त्याला ड्रॉइंग असं म्हटलं जातं. सॅलरी दिलेले आहे, बॅड डेब्ट दिलेले आहेत. हे बॅड डेब्ट कोणते आहे? ओल्ड आहे. मी तुम्हाला परत प्रत्येक व्हिडिओमध्ये मी हे एक्सप्लेन करत असतो की बॅड डेब्ट जर ट्रायल बॅलन्सला आले, आरडीडी ट्रायल बॅलन्सला आले तर हे कोणते असतात? ओल्ड बॅड डेब्ट, ओल्ड आरडीडी. आणि बॅड डेब्ट आणि आरडीडी जर ऍडजस्टमेंट मध्ये असेल तर ती बॅड डेब्ट आणि ती आरडीडी काय असते? न्यू बॅड डेब्ट आणि न्यू आरडीडी असते. मशिनरी दिलेली आहे आपल्याला 25,000 रुपयाची. त्याच्यामध्ये ऍडिशन ऑन 1 ऑक्टोबर 2018 या ठिकाणी 1 ऑक्टोबर 2018ला या 25,000 रुपयाच्या टोटल मशिनरीमध्ये आपण काय केलेली आहे? 10,000 रुपयाची मशिनरी आपल्याला ऍड केलेली आहे. आता याचं कॅल्क्युलेशन आपण वर्किंग नोट मध्ये बघू काय. तर त्याच्यानंतर ऍडव्हर्टाइजमेंट दिलेली आहे 4,000 रुपयाची. प्रॉव्हिडंट फंड इन्व्हेस्टमेंट या ठिकाणी जो काही प्रॉव्हिडंट फंड होता, पीएफ होता, ज्याला शॉर्ट मध्ये पीएफ म्हणतो. आपण कंपनी चालवत असताना आपले जे काही वर्कर असतील, कर्मचारी असतील, आपण त्यांच्या पेमेंट मधनं काही रक्कम आपण काय करत असतो? प्रॉव्हिडंट फंड मध्ये जमा करत असतो आणि त्याच्यावरती तो व्यक्ती रिटायर झाल्यानंतर आपल्याला काय द्यावं लागत असतं? ती रक्कम पण द्यावी लागत असते आणि त्याच्यावरचं व्याज सुद्धा द्यावं लागत असतं. मग कंपन्या काय करत असतात? आपले कर्मचारी असतील किंवा कामगार असतील त्यांचा प्रॉव्हिडंट फंड कट झाल्यानंतर तो कुठेतरी इन्व्हेस्ट करत असतात आणि इन्व्हेस्टमेंट मधून येणारं जे काही इंटरेस्ट असेल त्या इंटरेस्ट सोबत ते काय करत असतात? त्या ठिकाणी आपल्या कर्मचाऱ्यांना किंवा कामगारांना रिटायर झाल्यानंतर हे पीएफ प्रॉव्हिडंट फंड देत असतात. मग त्या ठिकाणी हा जो काही आपल्या सप्रे आणि आत्रे यांच्या कंपनीमधील जो काही टोटल प्रॉव्हिडंट फंड आहे यांनी काय केलेला आहे? इन्व्हेस्ट या ठिकाणी केलेला आहे. इन्व्हेस्ट केलेला आहे 18,500. खूप मोठी रक्कम आहे. त्याच्यानंतर या ठिकाणी ट्रायल बॅलन्सची क्रेडिट साईड सेलची अमाऊंट दिलेली आहे. सन्ड्री क्रेडिटर म्हणजेच काय? आपल्यावर असलेली उधारी ते दिलेली आहे. सन्ड्री इन्कम आपल्याला काही इन्कम झालेलं आहे 2,000 रुपयाचं ते दिलेलं आहे. कॅपिटलचं बॅलन्स दिलेलं आहे आपल्याला या ठिकाणी सप्रे आणि आत्रेचं. त्याच्यानंतर प्रॉव्हिडंट फंड क्रेडिटला आलेला आहे म्हणजेच काय आहे? हा आपल्या कामगारांचा प्रॉव्हिडंट फंड आहे आणि तो कुठं असणार आहे? लायबिलिटीला असणार आहे. का लायबिलिटीला असणार आहे? तर त्याचं कारण आहे
रिटायर झाल्यानंतर आपल्याला तो प्रॉव्हिडंट फंड व्याजासहित काय करायचं आहे, परत करायचा आहे. म्हणजे आपलं देणं आहे भविष्यामधलं, म्हणून तो कुठे आलेला आहे, क्रेडिट साईडला त्याची अमाऊंट आलेली आहे. त्याच्यानंतर रिटर्न्स या ठिकाणी क्रेडिटला आलेले आहे. म्हणजे कोणते रिटर्न आहे, परचेस रिटर्न आहे. परचेस डेबिटला असतात तर परचेस रिटर्न क्रेडिटला असतात. सेल्स क्रेडिटला असतात आणि सेल्सची अमाऊंट, सेल्स रिटर्नची अमाऊंट कुठे असते, डेबिटला असते. त्याच्यानंतर कमिशन प्री रिसिव्ह, प्री ऍडव्हान्स म्हणजे पुढच्या वर्षाचं कमिशन आपल्याला या ठिकाणी मिळालेलं आहे, हे सुद्धा कुठे जाणार, लायबिलिटी साईडला जाणार. कारण का, पुढच्या वर्षाच्या बॅलन्स शीटमध्ये ते आपल्याला काय करावं लागणार आहे, ट्रान्सफर करावं लागणार आहे. म्हणून आपल्याला ते लायबिलिटी साईडला त्याची पोस्टिंग करावी लागणार आहे. त्याच्यानंतर आरडीडी, कोणती आरडीडी, ओल्ड आरडीडी या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतं. पुढे आपल्याला ऍडजस्टमेंट दिलेल्या आहेत. या ठिकाणी ऍडजस्टमेंट दिलेल्या आहेत. ऍडजस्टमेंट वाचायची आहे आणि ट्रायल बॅलन्सला त्या घटकावरती स्टार करायची. ज्या ज्या घटकावरती ऍडजस्टमेंट असेल त्या घटकाला स्टार करायची किंवा खून करायची. कारण का, आपल्याला पुढे त्याचं कॅल्क्युलेशन करायचं असतं. पहिली ऍडजस्टमेंट दिलेली आपल्याला क्लोजिंग स्टॉक, याची कोणत्याही प्रकारची स्टार होत नाही. डेप्रिशिएशन, डेप्रिशिएशन काय करत असतं, आपली प्रॉपर्टी कमी करत असतं. लँड अँड बिल्डिंग 5%, मशिनरी 10%. लँड अँड बिल्डिंग आणि मशिनरी वरती आपल्याला एक एक स्टार करायचं आहे. कुठं असेल हे, या ठिकाणी डेबिट साईडला असेल. लँड अँड बिल्डिंग ट्रायल बॅलन्सच्या डेबिटला वरतून 5 नंबरला. त्याच्यानंतर मशिनरी ट्रायल बॅलन्सच्या डेबिटला शेवटून 4 नंबरला या ठिकाणी दिलेला आहे. पुढे दुसरी ऍडजस्टमेंट, तिसरी ऍडजस्टमेंट क्रिएट प्रोव्हिजन फॉर बॅड डेब्ट्स. तिसरी ऍडजस्टमेंट क्रिएट प्रोव्हिजन फॉर बॅड अँड डाउटफुल डेब्ट्स ॲट 5% ऑन सन्ड्री डेटर अँड राईट ऑफ 1000 फॉर बॅड डेब्ट्स. या ठिकाणी जे आपले सन्ड्री डेटर आहे त्या सन्ड्री डेटर मधनं आपल्याला 1000 रुपये बॅड डेब्ट्स मायनस करायचे आणि या ठिकाणी आरडीडी 5% काय करायची आहे, कॅल्क्युलेट करायची आणि ती सुद्धा काय करायची आहे, मायनस करायची. म्हणजे बॅड डेब्ट्स पण आपल्याला सन्ड्री डेटर मधनं मायनस करायचे आणि आरडीडी पण या ठिकाणी मायनस करायची. म्हणजेच काय, दोन या ठिकाणी आपल्याला ऍडजस्टमेंट त्या सन्ड्री डेटरवरती दिलेले आहेत. या ठिकाणी सन्ड्री डेटरला डबल स्टार आपल्याला करावी लागणार आहे. कारण बॅड डेब्ट्स आणि आरडीडी यांचं दोघांचंही आपल्याला या ठिकाणी कॅल्क्युलेशन करायचं आहे. त्याच्यानंतर पुढे चार नंबरची ऍडजस्टमेंट गुड्स वर्थ, वर्थ म्हणजे किंमत. गुड्स वर्थ ₹3000 वेअर सोल्ड, 3000 रुपये किमतीचा माल विकलेला आहे. बर, बट नो एंट्री वॉज फाउंड इन द बुक्स ऑफ अकाउंट. या ठिकाणी 3000 रुपये किमतीचा माल विकलेला आहे आणि त्याचं रेकॉर्डिंग केलेलं नाही. आपण याच्यासाठीच अवेलेबल आहेत या ठिकाणी. काय, ज्याचं रेकॉर्डिंग नाही त्याचं रेकॉर्डिंग करायचं आहे. कसलं रेकॉर्डिंग, सेल्स, सेल्सचं रेकॉर्डिंग, सेल्सला 1 स्टार. त्याच्यानंतर सेल्स वाढले. आता अनरेकॉर्डेडचा जो काही व्यवहार असतो हा उधारीचा व्यवहार मानला जात असतो आणि आपण माल विकलेला आहे, उधारीने माल विकलाय, आपल्याला पैसे मिळणार आहे, त्याला आपण काय म्हणतो, सन्ड्री डेटर असं म्हणतो. आणि या ठिकाणी सन्ड्री डेटरवरती परत आपल्याला 1 स्टार करावी लागणार आहे. त्याच्यानंतर पुढची ऍडजस्टमेंट 5 नंबरची ऍडजस्टमेंट आउटस्टँडिंग कॅरेज 500, 500 रुपयाचं कॅरेज आउटस्टँडिंग. आउटस्टँडिंग म्हणजे काय, द्यायचं बाकी आहे, द्यायचं बाकी देऊन टाकू. कॅरेज मध्ये हे आउटस्टँडिंग काय होईल, ऍड होईल. या ठिकाणी आपल्याला कॅरेज दिलेलं आहे लँड अँड बिल्डिंगच्या खाली. या ठिकाणी आपल्याला काय करायचं आहे, स्टार करायचं आहे. त्याच्यानंतर पुढची ऍडजस्टमेंट 6 नंबरची गुड्स वर्थ ₹8000 वेअर परचेस ऑन 31 मार्च 2019.
या ठिकाणी 31 मार्च 2019 या दिवशी 8,000 रुपये किमतीचा माल परचेस केलेला आहे. अँड इन्क्लुडेड इन द क्लोजिंग स्टॉक बट नॉट रेकॉर्डेड इन द बुक्स ऑफ अकाउंट. पण मात्र या ठिकाणी याची नोंदणी क्लोजिंग स्टॉक मध्ये तर केलेली आहे, म्हणजे ज्यावेळेस आपण अकाउंट क्लोज करतो त्यावेळेस ही रक्कम आपण काय केलेली कॅल्क्युलेशन मध्ये घेतलेली आहे, पण मात्र याचं रेकॉर्डिंग केलेलं नाही. कशाचं? परचेसेसचं. म्हणजेच काय आहे? अनरेकॉर्डेड परचेसेस आहे. अनरेकॉर्डेडचा व्यवहार कसा मानला जात असतो? उधारीचा मानला जात असतो. उधारीचा मानला जात असतो, म्हणून परचेसला आपल्याला 1 स्टार करावी लागणार आहे. परचेसला 1 स्टार. त्याच्यानंतर आपण माल परचेस केला, उधारीने माल परचेस केला, म्हणजेच काय वाढले? आपले क्रेडिटर वाढले. क्रेडिटर वाढले, क्रेडिटरला 1 स्टार. अशा पद्धतीने आपला हा प्रॉब्लेम आपण वाचून घेतलेला आहे, त्याच्यानंतर समजून घेतलेला आहे आणि ऍडजस्टमेंटच्या आपण काय केलेलं आहे? खुणा किंवा स्टार आपण करून घेतलेले आहे. पुढची स्टेप आपल्याला काय करायचं आहे? ट्रायल बॅलन्स मधील घटक आपल्याला काय करायचे? उचलायचे आणि त्याच्या अकाउंटला ठरलेल्या जागेवरती आपल्याला ते काय करायचे? पोस्ट करायचे. बघा आता या ठिकाणी ज्या काही जागा आहेत त्या प्रत्येक अकाउंटच्या ठरलेल्या आहेत. ट्रेडिंगच्या ज्या डेबिटला जे घटक असतील ते ट्रेडिंगच्या डेबिटलाच असतील, ते प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिटला कधीच येणार नाही. ट्रेडिंगच्या क्रेडिटला जे घटक आहेत ते ट्रेडिंगच्या क्रेडिटलाच असतील, ते कधीही प्रॉफिट अँड लॉसच्या क्रेडिटला येणार नाही. असे ते त्यांची जागा आदल बदल त्या ठिकाणी करत नाही. हा फक्त या ठिकाणी अपवाद काय आहे? ट्रेड एक्सपेन्सेस आणि त्याचे 4 सावत्र भाऊ. त्याचे 4 सावत्र भाऊ कोणते? ते मागच्या व्हिडिओला मी एक्सप्लेन केलं होतं. ते तुम्ही काय करायचं? मला कमेंट करून सांगायचे ट्रेड एक्सपेन्सेसचे 4 सावत्र भाऊ कोण आहे ते व्हिडिओच्या खाली कमेंट करायचे. पुढे आता आपल्याला काय करायचं आहे? या ठिकाणी आपण आपला प्रॉब्लेम वाचून झालेला आहे. त्याच्यानंतर पुढची स्टेप आहे आपली, या ठिकाणी आपण प्रॉब्लेम वाचून झालेला आहे, त्याच्यानंतर ऍडजस्टमेंटचे आपण काय केलेलं आहे? स्टार केलेलं आहे. आता आपल्याला काय करायची आहे? या ठिकाणी पोस्टिंग करायची आहे. चला करूया पोस्टिंग. पोस्टिंग करण्याच्या अगोदर काही घटक आपण लिहून घेत असतो. त्या ठिकाणी मी लिहून घेतलेले आहेत. कोणकोणते घटक? ट्रेडिंगच्या डेबिटला टू ओपनिंग स्टॉक, त्याच्याच खाली टू परचेसेस, त्याच्याच खाली लेस परचेस रिटर्न लिहून घ्यायचंय. त्याच्यानंतर ट्रेडिंगच्या क्रेडिटला सेल्स असेल त्याच्या खाली लेस सेल्स रिटर्न आणि ट्रेडिंगच्या क्रेडिटला सेकंड लास्ट लाईनला लिहून घ्यायचंय बाय क्लोजिंग स्टॉक. पुढच्या पेजवरती प्रॉफिट अँड लॉस अकाउंटला डेबिट साईडला हे 4-5 लाईन लिहून घ्यायचे. टू आरडीडी, ओल्ड बॅड डेब्ट्स, ऍड न्यू बॅड डेब्ट्स, ऍड न्यू आरडीडी, लेस ओल्ड आरडीडी. आता या ठिकाणी बोर्डाच्या परीक्षेमध्ये फायनल अकाउंटचा जो काही प्रॉब्लेम आहे त्याच्या नावातच फायनल आहे. तो काय असतो? फायनल असतो, सगळे शेवटी असतो. 7 नंबरचा जो काही प्रश्न असेल तिथं तुम्हाला फायनल अकाउंट असेल. आणि ज्या वेळेस तुम्ही फायनल अकाउंटचं उदाहरण पेपरामध्ये बोर्डाच्या एक्झाममध्ये सॉल्व्ह करणार, तुम्ही अकाउंट ड्रॉ केल्यानंतर जे जे घटक मी लिहून घेतलेले आहेत प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिटला, त्याच्यानंतर ट्रेडिंगच्या डेबिटला आणि क्रेडिटला, हे घटक प्रॉब्लेम मध्ये आलेले असेल किंवा नसेल तुम्ही लिहूनच घ्यायचे. याच्यामुळे काय होत असतं? आपल्याला एक क्लिअरिटी त्या ठिकाणी येत असते. पुढे आता आपल्याला काय करायचं आहे? पोस्टिंग करायची आहे. पोस्टिंग करूया. डेबिट साईडला ट्रायल बॅलन्सच्या डेबिटला पहिला घटक आलेला आहे सन्ड्री डेटर्स. ऍसेट आहे आपली, लिहून घ्या. सन्ड्री डेटर्स अमाऊंट इनर कॉलमला 40,000 रुपये. परचेसेस ट्रेडिंगच्या डेबिटला लिहिलेलं आहे परचेसेस अमाऊंट इनर कॉलम 65,000, 65,000. त्याच्यानंतर रिटर्न्स, कोणते रिटर्न्स आहे? हे सेल्स रिटर्न आहे. सेल्सच्या खाली सेल्स रिटर्न 800 रुपये इनर कॉलमला. त्याच्यानंतर ओपनिंग स्टॉक, ट्रेडिंगच्या डेबिटला ओपनिंग स्टॉक लिहिलेलं आहे आपण अमाऊंट आउटर कॉलमला 18,000 रुपये. लँड अँड बिल्डिंग ऍसेट आहे, ऍसेट साईडला सन्ड्री डेटरच्या खाली लिहायचे. सन्ड्री डेटरवरती किती स्टार आहे? 3 स्टार. 5 ते 6 लाईन सोडून लिहायचे. लँड अँड बिल्डिंग, लँड अँड बिल्डिंग अमाऊंट स्टार आहे इनर कॉलमला 10,000 रुपये.
त्याच्यानंतर कॅरेज, ट्रेडिंगच्या डेबिटला परचेसेसच्या खाली 2 लाईन सोडून लिहायचंय, टू कॅरेज अमाऊंट ॲडजस्टमेंट आहे 1200 रुपये, इनर कॉलम. त्याच्यानंतर रेंट, रेट अँड टॅक्सेस, रेंट दिला, टॅक्स दिलं, खर्च झाला आपला प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिटला, टू रेंट, रेट अँड टॅक्सेस अमाऊंट आउटर कॉलम 1000 रुपये. त्याच्यानंतर ड्रॉइंगमुळे काय होत असतं, कॅपिटल कमी होत असतं. कॅपिटल कमी होत असेल तर पार्टनरला डेबिटला, टू ड्रॉइंग सप्रे काका 3000, आत्रे काका 2000. पुढे सॅलरी, खर्च आहे आपला प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिटला, रेंट, रेट, टॅक्सेसच्या खाली लिहायचं, टू सॅलरीज अमाऊंट आउटर कॉलम 3200. बॅड डेप्स, ओल्ड बॅड डेप्स आहे, डेबिटला लिहिलं आपण 1000 रुपये, इनर कॉलमला. त्याच्यानंतर मशिनरी ॲसेट आहे, ॲसेट साईडला लँड अँड बिल्डिंगच्या खाली 1 लाईन सोडून मशिनरी अमाऊंट इनर कॉलमला 25,000 रुपये. त्याच्यानंतर ॲडव्हर्टाइजमेंट, जाहिरात दिली, खर्च प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिटला, टू ॲडव्हर्टाइजमेंट अमाऊंट 4000 रुपये, आउटर कॉलम. त्याच्यानंतर प्रॉव्हिडंट फंड इन्व्हेस्टमेंट, त्याच्या नावातच इन्व्हेस्टमेंट आहे, ॲसेट साईडला मशनीच्या खाली 1 लाईन सोडून प्रॉव्हिडंट फंड इन्व्हेस्टमेंट. हा प्रॉव्हिडंट फंड इन्व्हेस्टमेंट. आता प्रॉव्हिडंट फंड हा काय असतो, आपल्या कामगारांचं देणं असतं, आपल्याला ते भविष्यामध्ये रिटायर झाल्यानंतर द्यायचं असतं. पण या ठिकाणी आपण ॲसेट साईडला काय दिलेलं आहे, तर त्याचं कारण आहे, आपण कर्मचाऱ्यांना ज्यावेळेस त्यांचा प्रॉव्हिडंट फंड आपण रिटर्न करणार आहे त्याच्यासोबत आपल्याला काहीतरी एक्स्ट्राची रक्कम त्या ठिकाणी द्यावी लागत असते. मग कंपन्या काय करत असतात, आपला कामगार असेल, आपला कर्मचारी असेल, त्यांचा प्रॉव्हिडंट फंडची रक्कम जी असेल ती कुठेतरी इन्व्हेस्ट करत असतात आणि त्याच्यापासून जे काही जास्तची एक्स्ट्राची जे काही अमाऊंट येत असेल ती त्या ठिकाणी कामगारांना देण्याचं काम करत असतात. म्हणजेच या ठिकाणी ह्या कंपनीने काय केलेलं आहे, सप्रे आणि अत्रे यांच्या कंपनीने लोकांचा म्हणजे कामगारांचा जो काही प्रॉव्हिडंट फंड आहे तो सुद्धा काय केलेला आहे, इन्व्हेस्ट केलेला आहे. हुशार आहेत ते. प्रॉव्हिडंट फंड इन्व्हेस्टमेंट अमाऊंट आहे 18,500, आउटर कॉलम. या ठिकाणी आपली ट्रायल बॅलन्सची डेबिट साईड संपलेली आहे. पुढची आपल्याला आता काय करायची, ट्रायल बॅलन्सची क्रेडिट साईडची पोस्टिंग करायची आहे. ट्रायल बॅलन्सच्या क्रेडिटला पहिलाच घटक आलेला आहे सेल्स. ट्रेडिंगच्या क्रेडिटला लिहिलेलं आहे आपण अमाऊंट इनर कॉलमला लिहायचं आहे 85,000. पुढे सन्ड्री क्रेडिटर देणं आहे आपलं लायबिलिटी साईडला. एक 3-4 लाईन सोडून लिहायचं आहे सन्ड्री क्रेडिटर. सन्ड्री क्रेडिटर्स अमाऊंट इनर कॉलम ॲडजस्टमेंट आहे 23,000 रुपये. त्याच्यानंतर सन्ड्री इन्कम, त्याच्या नावातच इन्कम आहे, नफा, फायदा, इन्कम. प्रॉफिट अँड लॉसच्या क्रेडिटला वरती 1 लाईन सोडून लिहायचे सन्ड्री इन्कम. सन्ड्री म्हणजे काय, विविध प्रकारचं इन्कम 2,000 रुपये, आउटर कॉलम. त्याच्यानंतर कॅपिटलचे बॅलन्स, कॅपिटलला क्रेडिट
बाय बॅलन्स ब्रॉट डाऊन, सप्रे काका 35,000, आत्रे काका पण 35,000. पुढे प्रॉव्हिडंट फंड लायबिलिटी साईडला सन्ड्री क्रेडिटरच्या खाली एक लाईन सोडून, सन्ड्री क्रेडिटरच्या खाली एक लाईन सोडून प्रॉव्हिडंट फंड अमाऊंट आउटर कॉलम 10,000 रुपये. रिटर्न्स परचेस रिटर्न आहे ट्रेडिंगच्या डेबिटला 65,000च्या खाली 1,500 रुपये. त्याच्यानंतर कमिशन प्री रिसिव्ह लायबिलिटी साईडला प्रॉव्हिडंट फंडच्या खाली लायबिलिटी साईडला कमिशन प्री रिसिव्ह अमाऊंट आउटर कॉलम 800 रुपये. RDD ओल्ड RDD आहे, ओल्ड RDD आहे. प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिटला लेस ओल्ड RDD लिहिलंय तिथं लिहायचे 400 रुपये. इथं आपली पोस्टिंग संपलेली आहे. आता आपल्याला पुढची स्टेप काय आहे, तर आपल्या ज्या काही ॲडजस्टमेंट आहे त्या ॲडजस्टमेंट आपल्याला सॉल्व्ह करायची आहे. पहिली ॲडजस्टमेंट क्लोजिंग स्टॉक. ॲडजस्टमेंटच्या नेहमी 2 इफेक्ट येत असतात. क्लोजिंग स्टॉक ट्रेडिंगच्या क्रेडिटला लिहिलंय आपण क्लोजिंग स्टॉक अमाऊंट आउटर कॉलम 23,000 रुपये. याचा सेकंड इफेक्ट ॲसेट साईडला प्रॉव्हिडंट फंड इन्व्हेस्टमेंटच्या खाली क्लोजिंग स्टॉक अमाऊंट आउटर कॉलम 23,000 रुपये. क्लोजिंग स्टॉकची अमाऊंट ट्रेडिंगला क्रेडिट साईडला आउटर कॉलमला आणि ॲसेट साईडला आउटर कॉलमला. त्याच्यानंतर पुढे डेप्रिशिएट लँड अँड बिल्डिंग 5% अँड प्लांट अँड मशिनरी 10% आपल्याला दिलेलं आहे. वर्किंग नोट तयार करूया. वर्किंग नोट नंबर 1 डेप्रिशिएशन ऑन लँड अँड बिल्डिंग 10,000 रुपये. 10,000वरती आपल्याला किती पर्सेंट कॅल्क्युलेट करायचं डेप्रिशिएशन? 5%. 5%. 5 भागीला 100. 2 0 2 0 गायब उरले 100 गुणिला 5 बरोबर 500. लँड अँड बिल्डिंगवरती 500 रुपये काय झालेलं आहे डेप्रिशिएशन आलेलं आहे. आणि दोन नंबर आपल्याकडे आहे मशिनरी. मशिनरीची अमाऊंट आपल्याला दिलेली आहे 25,000 रुपये. आता या ठिकाणी 25,000 रुपयाची मशिनरी 2 वेळा आपण काय केलेली आहे परचेस केलेली. बघा प्रॉब्लेम मध्ये आपल्याला ट्रायल बॅलन्स मध्ये दिलेलं आहे मशिनरीची अमाऊंट 25,000 रुपये. त्या 25,000 मशिनरीच्या खाली आपल्याला काय म्हटलेलं आहे ॲडिशन 10,000 म्हणजे 10,000 रुपयाची मशिनरी जी आहे ती कधी परचेस केलेली आहे 1 ऑक्टोबर म्हणजे 1/10/2018. 1/10/2018 या दिवशी या 25,000च्या मशिनरीमध्ये 10,000ची मशिनरी आपण काय केली होती परचेस केली होती. म्हणजेच काय हे 10,000 ऍड करून हे 25,000 अमाऊंट झालेली आहे. मग 10,000 ऍड करण्याच्या अगोदर किती होती मशिनरीची अमाऊंट? तर ती होती 15,000 रुपये. मग ह्या 15,000वरती आणि ह्या 10,000वरती आपल्याला काय करावं लागणार आहे वेगवेगळ्या प्रकारे डेप्रिशिएशन कॅल्क्युलेट करावं लागणार आहे. मग या 25,000च्या पहिल्या 15,000वरती
मशिनरीवरती 10% आपल्याला काय दिलेलं आहे, डेप्रिशिएशन दिलेलं आहे. या ठिकाणी 1010 कट झाला म्हणजे 15,000वरती आपल्याला 1500 रुपये एवढं डेप्रिशिएशन बसलं. त्याच्यानंतर 10,000वरती सुद्धा 10%. त्याच्यानंतर ही मशिनरी कधी परचेस केलेली आहे तर याची दिनांक दिलेली आहे आपल्याला 1/10/2018 आणि आपलं वर्ष केव्हा संपत आहे तर आपलं वर्ष संपत आहे ट्रायल बॅलन्सच्या वरती आपल्याला अमाऊंट तारीख दिलेली असते 31 मार्च 2019. 31 मार्च 2019ला आपलं वर्ष संपत आहे म्हणजे 1/10/2018 ते 31/3/2019 या दरम्यान जेवढे महिने येतील तेवढे महिन्यांचं आपल्याला काय करावं लागणार आहे, कॅल्क्युलेशन करावं लागणार आहे. मग एक मतलब म्हणजे ऑक्टोबर 1 तारीख आली म्हणजे पूर्ण महिना घ्यावा लागेल आपल्याला. ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबर, जानेवारी, फेब्रुवारी, मार्च किती आले 6 महिने. 6 महिने भागीला 12 का घेतले, एका वर्षामध्ये 12 महिने येतात म्हणून. म्हणजे 12 महिन्यातून 6 महिने आपण काय केलेली आहे, मशिनरी 10,000ची नवीन घेतलेली ते यूज केलेली आहे आणि फक्त 6 महिन्याचं आपल्याला काय करायचं आहे, डेप्रिशिएशन कॅल्क्युलेट करायचं. 6 × 6 sin 2 12 0 0 ही 0 0 कॅन्सल. उरली अमाऊंट इकडे 1,000 आणि याच्या खाली अमाऊंट उरलेली आहे 2. 2 पंच 10 2 0 वरती म्हणजे अमाऊंट आलेली आहे 500. या ठिकाणी हे 1,500 रुपये आणि हे 500 रुपये यांची दोघांची जर टोटल केली तर 2,000 रुपये टोटल डेप्रिशिएशन आपल्याला कशावर कॅल्क्युलेट होणार आहे, आपल्या मशिनरीवरती. या ठिकाणी मशिनरीवरती 25,000 रुपयाची जी मशिनरी आपली त्याच्यावरती टोटल डेप्रिशिएशन 15,000वरती 1,500 आणि 10,000वरती 500 असे 2,000 रुपयाचं टोटल डेप्रिशिएशन या ठिकाणी आपल्याला कॅल्क्युलेट आपण केलेलं आहे. याचे इफेक्ट आपल्याला द्यायचे लँड अँड बिल्डिंगचे 500 आणि मशिनरीचे 2,000. सर्वात आधी प्रॉपर्टीमधून अमाऊंट कमी झाली, ज्या अमाऊंट प्रॉपर्टीमधून कमी झाली त्या ठिकाणी आपल्याला काय करायचं आहे, लेस करायचं. लँड अँड बिल्डिंग वरती डेप्रिशिएशन काय करतात, लेस डेप्रिशिएशन ॲट 5%. लँड अँड बिल्डिंग वरती 5%, 10,000वरती 5%. आता कॅल्क्युलेट केलं आपण 500 रुपये, 10,000 मायनस 500 अमाऊंट बाहेर 9,500 अमाऊंट बाहेर. त्याच्यानंतर मशिनरीमधनं पण आपल्याला काय करायचं आहे, डेप्रिशिएशन लेस करायचं आहे. लेस डेप्रिशिएशन ॲट 10%. टोटल डेप्रिशिएशन किती आलेलं आहे मशिनरीवरती 2,000. आताच कॅल्क्युलेशन केलं 25,000 मायनस 2,000 अमाऊंट बाहेर 23,000 रुपये. याचा सेकंड इफेक्ट प्रॉफिट अँड लॉसला ॲसेटमधनं अमाऊंट कमी झाली, ॲसेटची अमाऊंट कमी झाली, आपलं काय झालेलं आहे, नुकसान झालेलं आहे. प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिटला टू डेप्रिशिएशन सुरुवातीला लँड अँड बिल्डिंग अमाऊंट 500 रुपये इनर कॉलम. त्याच्यानंतर मशिनरी अमाऊंट 2,000 रुपये इनर कॉलम. 2,000च्या खाली आडवी रेष, टोटल बाहेर 2,500. हा सेकंड इफेक्ट आपल्याला या ठिकाणी लँड अँड बिल्डिंग आणि प्लांट अँड मशिनरीचा पाहायला मिळाला. त्याच्यानंतर 4 नंबरची ऍडजस्टमेंट आपल्याला दिलेली आहे. क्रिएट प्रोव्हिजन फॉर बॅड अँड डाऊटफुल डेब्ट्स 5% ऑन सन्ट्री डेटर. सन्ट्री डेटरवरती 5% आपल्याला आरडीडी कॅल्क्युलेट करायची आहे आणि बॅड डेब्ट्स 1,000 रुपये आपल्याला लेस करायचे. सन्ट्री डेटरची अमाऊंट आपल्याकडे सध्या किती आहे, 40,000. पण त्या 40,000 मध्ये आपण 4 नंबरची ऍडजस्टमेंट पाहिली होती की आपण माल विकलेला आहे आणि माल विकलेला असून त्याचं रेकॉर्ड केलेलं नाही, अनरेकॉर्डेड सेल्स आहेत आपल्याकडे. आपल्याला आधी ती ऍडजस्टमेंट सॉल्व्ह या ठिकाणी करावी लागणार आहे.
म्हणजे उधारीने अजून आपण माल विकलेला आहे. ही उधारी आणि सेलची उधारी अनरेकॉर्डेडची ऍड करून त्याच्यावरती आपल्याला काय करावं लागणार आहे, बॅड डेट्स आणि आरडीडी कॅल्क्युलेट करावी लागणार आहे. बघ आता या ठिकाणी सन्ड्री डेटर्स अशी जी काही ऍडजस्टमेंट सॉल्व्ह करायची असेल तर सगळ्यात आधी काय कॅल्क्युलेट करावं लागत असतं आपल्याला, अनरेकॉर्डेड. त्याच्यानंतर 2 नंबर असतं बॅड डेट्स आणि 3 नंबर असतात आरडीडी. या पद्धतीने आपल्याला या सिक्वेन्सनुसार आपल्याला काय करावं लागत असतं, हे कॅल्क्युलेशन करावे लागत असतात. याच्यानुसार कॅल्क्युलेशन करू. सुरुवातीला आपल्याला अनरेकॉर्डेडचं कॅल्क्युलेशन करावं लागणार आहे. अनरेकॉर्डेड सेल डेटर मध्ये ऍड करावे लागणार आहे. ऍड अनरेकॉर्डेड सेल्स. अनरेकॉर्डेड सेलची अमाऊंट आहे 3,000 रुपये. 40,000च्या खाली 3,000, 3,000च्या खाली ॲव्हरेज टोटल तिथंच 40,000 प्लस 3,000 43,000. याचा सेकंड इफेक्ट, अनरेकॉर्डेड सेल ऍड केले. अनरेकॉर्डेड सेल काय करतात, सेल्स मध्ये ऍड करतात. एक लाईन सोडून लिहायचे, ऍड अनरेकॉर्डेड सेल्स. अमाऊंट आहे 3,000 रुपये. 3,000, 3,000च्या खाली ॲव्हरेज. सेल्स मधनं लेस सेल्स रिटर्न 85,000 मायनस 800. 0 0 शून्यातून 8 गेले. शून्यातून 8 जातात का, नाही. आजच्याला घेतला, संख्या झाली 10. 10 मधून 8 गेले, उरले 2. त्याच्यानंतर आजच्याला घेतले म्हणून पुढे खाली अमाऊंट घेतली 1. 5तून 1 गेला 4 आणि 8 जसेच तसे. अमाऊंट आलेली आहे 84,200. त्याच्यामध्ये अनरेकॉर्डेड काय केलेले आहेत, ऍड म्हटलेलं आहे. ऍड करायचे आपल्याला. अमाऊंट येईल 0 0 2 आणि 0 2 4 आणि 3 7 8. 87,200 ही काय आली आपली सेलची अमाऊंट या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळेल. पुढे आता आपल्याला काय करायचं आहे, तिसरी ऍडजस्टमेंट सॉल्व्ह करायची आहे. तिसरी ऍडजस्टमेंट सन्ड्री डेटर वरनं, सन्ड्री डेटर मधनं परत लेस आपल्याला बॅड डेट्स मायनस करायचे आहेत. बॅड डेट्स आहेत 1,000 रुपयाचे. 43,000 मायनस 1,000 अमाऊंट बाहेर नाही, तिथंच खाली 42,000 रुपये. हे बॅड डेट्स कोणते आहेत, ऍडजस्टमेंट मध्ये आलेले आहेत. ऍडजस्टमेंट मध्ये आलेले म्हणजे कोणते आहेत, हे न्यू आहेत. न्यू बॅड डेट्स या ठिकाणी ऍड न्यू बॅड डेट्स लिहिलेले आहे, तिथे लिहायचे 1,000 रुपये. त्याच्यानंतर आरडीडी. आता आपल्याला आरडीडी कॅल्क्युलेट करायची आहे सन्ड्री डेटरवरनं. सन्ड्री डेटरची आता ऍक्च्युअल अमाऊंट आहे आपल्याकडे 42,000 रुपये. 42,000वरती आपल्याला काय करायचं आहे, कॅल्क्युलेशन करायचं आहे. आपल्याला वर्किंग नोट आपल्याला या ठिकाणी तयार करायची आहे. तिसरी वर्किंग नोट, आरडीडी ऑन सन्ड्री डेटर्स. सन्ड्री डेटरची अमाऊंट, ऍक्च्युअल अमाऊंट आपल्याकडे आता किती आहे, 42,000. 42,000वरती किती पर्सेंट, 5%. 5/100. 2 0 2 0 कॅन्सल. अमाऊंट उरली 420 गुणिला 5. 5 गुणिला 0 0. 5 गुणिला 2 10. चला 1. 5 चौक 20. 20 आणि 1 21. 2,100 म्हणजे 2,100 रुपये आपली काय आलेली आहे, आरडीडी या ठिकाणी आलेली आहे. आरडीडी काय करतात, लेस करतात. सन्ड्री डेटर मधनं लेस, सन्ड्री डेटर मधनं लेस. लेस बॅटअपच्या खाली लिहायचंय लेस आरडीडी. अमाऊंट लिहायची आहे 2,100 रुपये. 42,000 मायनस 2,100. बाहेर अमाऊंट वजा बाकी 0 0 9. 39,900 रुपये. याचा सेकंड इफेक्ट,
प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिटला ॲड न्यू आरडीडी दिलेली आपण. न्यू आरडीडी किती मिळाली आपल्याला या ठिकाणी आत्ताच कॅल्क्युलेट केला आपण 2100 रुपये. 2100 रुपये. पुढे आपल्याला आरडीडीच्या ओल्ड बॅड डेब्ट्स मिळाली, न्यू बॅड डेब्ट्स मिळाली, न्यू आरडीडी आणि ओल्ड आरडीडी चारही रकमा मिळाल्या आहेत. याचं कॅल्क्युलेशन आपण करून घेऊ. इथंच इनर कॉलमला 0 0 1 2 3 4 4100 4100 मधून लेस ओल्ड आरडीडी 400 रुपये. 400 रुपये मायनस केले अमाऊंट येणार 3700 रुपये. 3700 रुपये अमाऊंट बाहेर. पुढची ऍडजस्टमेंट आता या ठिकाणी आपली 1 नंबरची ऍडजस्टमेंट झालेली आहे. 2 नंबरची ऍडजस्टमेंट पण आपण कॅल्क्युलेट केली. 3 नंबर झाली, 4 नंबर झाली. 5 नंबरची ऍडजस्टमेंट आउटस्टँडिंग काय करतात ऍड करतात. ऍड करायचंय कॅरेज. कॅरेजमध्ये ऍड ऍड आउटस्टँडिंग किती 500 रुपये. 1200 प्लस 500 अमाऊंट 1700 रुपये बाहेर. याचा सेकंड इफेक्ट आउटस्टँडिंग द्यायचं बाकी देण्याची साईड लायबिलिटी साईड कमिशन प्री रिसिव्हच्या खाली आउटस्टँडिंग कॅरेज अमाऊंट 500 रुपये. इथं आपली 5 नंबरची ऍडजस्टमेंट संपलेली आहे. त्याचे 2 इफेक्ट आपण पाहिले. शेवटची ऍडजस्टमेंट या ठिकाणी परचेसेस काय आहे अनरेकॉर्डेड आहे. क्लोजिंग स्टॉक मध्ये रेकॉर्ड आहे पण मात्र ट्रेडिंगला हे कसे आहेत अनरेकॉर्डेड आहे. ट्रेडिंगच्या डेबिट साईडला परचेस मधून लेस परचेस रिटर्न अमाऊंट बाहेर. इनर कॉलमला 65,000 मायनस 1,500 अमाऊंट इनर कॉलमला येणार 63,500. त्याच्यानंतर त्याच्यामध्ये ॲड अनरेकॉर्डेड परचेसेस आहेत 8,000 रुपयाचे. 8,000च्या खाली आडवी रेष टोटल बाहेर 8 आणि 3 9 10 11 11ची 1 चला 1 6 आणि 1 7 71,500 टोटल परचेसेस लेस आणि ऍड करून. या ठिकाणी याचा सेकंड इफेक्ट परचेस केलेला आहे आपण उधारीने देणं आहे आपलं. क्रेडिटर वाढले आपले. ऍड अनरेकॉर्डेड परचेसेस अमाऊंट 8,000 रुपये. 8,000च्या खाली आडवी रेष 23,000 प्लस 8,000 अमाऊंट येणार 31,000. इथं आपले जे काही ऍडजस्टमेंट होते ट्रायल बॅलन्सच्या खाली ते आपले संपलेले आहेत. हिडन ऍडजस्टमेंट या ठिकाणी या प्रॉब्लेम मध्ये नाहीये. इथं आपला प्रॉब्लेम पोस्टिंग करून आणि ऍडजस्टमेंट सॉल्व्ह करून झालेला आहे. पुढची स्टेप आपली काय आहे बॅलन्सिंग. बॅलन्सिंग म्हणजेच काय क्लोजिंग आपल्याला या ठिकाणी करायचं आहे. क्लोजिंगची सुरुवात कुठून केली जात असते ट्रेडिंग पासून. ट्रेडिंगच्या डेबिटला आणि क्रेडिटला कोणतीही अमाऊंट आता इनर कॉलमला नाही. आता आपल्याला काय करायचं आहे ट्रेडिंगच्या डेबिटची आणि क्रेडिटची टोटल घ्यायची आहे. जी अमाऊंट मोठी असेल ती अमाऊंटला बेस घ्यायची आहे. दोघं साईडला लिहायचं आहे आणि त्या मोठ्या अमाऊंट मधनं जी काही छोटी अमाऊंट असेल ती आपण काय करायची आहे मायनस करायची आहे आणि त्याला नाव द्यायचं आहे ग्रॉस प्रॉफिट. पुढे ग्रॉस प्रॉफिट किंवा ग्रॉस लॉस. पुढे आपल्याला ट्रेडिंग अकाउंट क्लोज करायचं आहे. ट्रेडिंग क्रेडिटला सिंगल डबल लाईन मध्ये क्लोज, डेबिटला पण सिंगल डबल लाईन मध्ये क्लोज. ट्रेडिंगच्या डेबिटची आणि क्रेडिटची टोटल घ्यायची आहे. ट्रेडिंगच्या क्रेडिटची टोटल येते 1,10,200 आणि डेबिटची टोटल आहे 91,200. या ठिकाणी ट्रेडिंगच्या क्रेडिटची जी टोटल आहे ती मोठी आहे.
म्हणून आपल्याला ही अमाऊंट काय करावं लागणार आहे, बेस घ्यावी लागणार आहे. बेस म्हणजे काय, दोघं साईडला लिहून घ्यावी लागणार आहे. 1,10,200, 1,10,200. या 1,10,200 मधनं 91,200 या ठिकाणी आपल्याला मायनस करायचे आणि त्याला नाव द्यायचं आहे टू ग्रॉस प्रॉफिट. टू ग्रॉस प्रॉफिट. आणि यांचा फरक येतो आहे 19,000. म्हणजे या ठिकाणी आपलं ट्रेडिंग अकाउंट क्लोज झालेलं आहे आणि ट्रेडिंगच्या डेबिटची आणि क्रेडिटची टोटल आपण लिहून या ठिकाणी त्याचे टॅली करून 19,000 रुपये आपलं काय आलेलं आहे, प्रॉफिट. आता याची अमाऊंट, ट्रेडिंगची अमाऊंट कुठे जात असते, प्रॉफिट अँड लॉसच्या अकाउंटला जात असते. इथं ट्रेडिंगला डेबिटला फरक आलाय म्हणजे प्रॉफिट अँड लॉसला कुठे जाणार, अमाऊंट क्रेडिटला जाणार. प्रॉफिट अँड लॉसच्या क्रेडिटला वरती एक लाईन सोडली, तिथे लिहायचंय बाय ग्रॉस प्रॉफिट अमाऊंट 19,000 बाहेर. पुढे आपल्याला प्रॉफिट अँड लॉस अकाउंट काय करायचं आहे, क्लोज करायचं आहे सिंगल डबल लाईन मध्ये. इथं प्रॉफिट अँड लॉसची क्रेडिटची टोटल दोनच अमाऊंट आहे, 19,000 आणि 2,000 म्हणजे 21,000 रुपये या ठिकाणी क्रेडिटची टोटल येते आणि डेबिटची टोटल जी आहे ती येते 14,400 रुपये. 14,400. 21,000 अमाऊंट मोठी आहे, क्रेडिटची अमाऊंट मोठी म्हणून क्रेडिटला लिहिले 21,000. तोच बेस घेतला, डेबिटला लिहिले 21,000. वरती फरक येतोय त्याला नाव द्यायचं टू नेट प्रॉफिट. नेट प्रॉफिट दोघं पार्टनरमध्ये वाटायचं आहे. कोण कोण येते, एक आहे सप्रे काका आणि एक आहे आत्रे काका. 21,000 मायनस 14,400 फरक येणार आहे 6,600. आणि यांचा रेशो काय दिलेला आहे, शोधा बरं. प्रॉब्लेम मध्ये इक्वल रेशो या ठिकाणी दिलेला आहे. इक्वल म्हणजेच काय, समान. त्यांची वाटणी कशी करायची आहे, समान करायची. 6,600 भागीला 2 केले तर दोघांनाही अमाऊंट येणार सारखी 3,300, 3,300. पुढे हा फरक डेबिटला आलेला आहे, हा फरक पुढे ट्रान्सफर होतो पार्टनर्स कॅपिटलला. डेबिटला फरक आलाय म्हणजे क्रेडिटला या ठिकाणी ट्रान्सफर होणार. बाय प्रॉफिट अँड लॉस अकाउंट 3,300, 3,300. हे पण सिंगल डबल लाईन मध्ये क्लोज करायचं आहे अकाउंट. सप्रे काकांना क्लोज करू, आधी क्लोज करू म्हणजे अकाउंट क्लोज करू. 35,000 प्लस 3,300 अमाऊंट 38,300. डेबिटला 38,300 कारण डेबिटची टोटल किती आहे, 3,000. म्हणजे इथं सुद्धा काय आहे, क्रेडिटची टोटल जास्त आहे. 38,300 मायनस 3,000 त्याला नाव द्यायचं टू बॅलन्स कॅरेट डाऊन CD. फरक येणार 35,300. त्याच्यानंतर आत्रे काका पण 38,300. डेबिटला 38,300. 38,300 मायनस 2,000 अमाऊंट येणार 36,300. पुढे यांचं जे काही कॅपिटल आहे ते ट्रान्सफर करायचं आहे कुठं, लायबिलिटी साईडला. लायबिलिटी साईडला वरती आपण 2-3 लाईन सोडून लिहिलंय, तिथे लिहायचं आहे कॅपिटल अकाउंट सप्रे आत्रे. सप्रे काका 35,300
आत्रे काका 36,300. पुढे दोघांचे टोटल बाहेर 3 आणि 3 6, 5 आणि 6 11, हातच्याला 1, 4 आणि 4, 3 आणि 3 6 आणि 1 7, 71,600. या ठिकाणी आपल्याला बॅलन्स शीट काय करायचं आहे, क्लोज करायचं आहे. बॅलन्स शीटची लायबिलिटीची आणि ॲसेटची टोटल सेम आली तर आपला प्रॉब्लेम बरोबर आहे. चला करा टोटल. इथं 1,13,900, 1,13,900 ने आपला प्रॉब्लेम टॅली होत आहे. सोपा प्रॉब्लेम होता. जर तुम्ही जास्तीत जास्त प्रॅक्टिस केली तर तुम्हाला बोर्डाच्या परीक्षेमध्ये पैकीच्या पैकी मार्क निश्चित हा जो काही टॉपिक आहे हा मिळून देईल. फायनल अकाउंट म्हणजे तसा टॉपिक हा सिंपल आहे. थांबूया इथंच. बाकीचं जे काही पोर्शन आहे ते पुढच्या व्हिडिओमध्ये पाहू आपण. व्हिडिओ आवडला असेल लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.